आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल MH48. हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून नवीन व्हिडिओ मिळवा. नमस्कार मित्रांनो, आजचा आपला विषय आहे बिहारमध्ये भाजपाची जीत, नितीशची हार. आत्ताच वेगवेगळ्या कंपन्यांकडनं केले जाणारे एक्झिट पोल्स समोर येऊ लागलेले आहेत आणि बिहारमध्ये 3 फेऱ्यांमध्ये मतदान पार पडल्यानंतर असं दिसत आहे की एनडीएला जेमतेम 110 ते 116 सीट मिळत आहेत, यूपीएला 120 ते 128 जागा मिळत आहेत आणि एलजेपी चिराग पासवानच्या नेतृत्वाखाली असलेल्या पक्षाला 1 ते 7 जागा मिळत आहेत आणि इतरांना काही जागा मिळत आहेत. आणि त्यामुळे साधारणतः असं दिसतंय की बिहारमध्ये नितीश कुमार जर पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार असतील तर ते अगदी काठावर बहुमत मिळवून होतील. पण मोस्ट लाईकली बिहारमधून एनडीएची सत्ता जाणार आहे आणि तिथे आरजेडी, काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाची सत्ता, या गठबंधनाची सत्ता येऊ शकते. बिहारबद्दल बोलणार आहोत, पण कालच्या व्हिडिओबद्दल ज्या काही प्रतिक्रिया आल्या त्याच्यावर थोडंसं स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे. काल मी एक व्हिडिओ बनवला आणि त्याच्यात मुख्यतः टाइम्स ऑफ इंडिया आणि अन्य काही वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचून त्या एकमेकांना जोडण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यामध्ये विश्लेषण कमी होतं, पण त्याच्यावर बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया आल्या की आपण बातम्या काय वाचता, विश्लेषण करा, कदाचित आपल्याला सरकारकडून धमकी आली असणार किंवा आपणही कॉम्प्रोमाइज केलं असणार. तर याच्याबद्दल मला म्हणायचंय की जे 15-20 हजार सबस्क्रायबर असलेले युट्यूब व्हिडिओ कॉम्प्रोमाइज करण्याचे दिवस गेले. जरी माझी इच्छा असली कॉम्प्रोमाइज करायची की काही कोणी मला देत आहे का पैसे करायची, तरी एवढ्या कमी सबस्क्रायबर असलेल्या युट्यूब चॅनलला कोणी पैसे देणार नाही आणि पैसे दिले तरी हा त्याच्यातला विषय नाहीये. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की विरोधी पक्ष आणि सरकार यांच्यामध्ये जसं एक नातं असतं तसं सरकार आणि माध्यमांच्यातही नातं असतं आणि त्याच्यामध्ये बघायचा वेगवेगळा दृष्टिकोन असतो. माझा दृष्टिकोन त्याकडे बघण्याचा असा आहे की ही जी व्यवस्था आहे, ही व्यवस्था हिमनदीसारखी आहे. ती काही अशी रातोरात एकदम ती बदलत नाही आणि त्याच्यामुळे हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सरकार, विरोधी पक्ष, न्यायालय, मीडिया, NGOज ह्या सगळ्या एकमेकांना जोडल्या गेलेल्या एका व्यवस्थेचा भाग आहेत. आणि त्याच्यामुळे राजकीय पक्षांकडून, आणि भले ती शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, आरजेडी असेल किंवा MIM असेल, कोणताही पक्ष असो, राजकीय टीका टिप्पणी सगळेजण सहन करतात आणि त्याच्याबद्दल लगेच आपल्या विरोधकांना, टीका करणाऱ्यांना त्यांच्या अंगावर कोणी जात नाही. कारण जेव्हा तुम्ही अशा गोष्टी करता तेव्हा त्याची राजकीय किंमतही मोजावी लागू शकते. पण अर्णवच्या केसमध्ये गोष्ट वेगळी आहे, कारण राजकारणामध्ये सगळ्यात महत्वाचं जर कुठलं जी गोष्ट असेल तर तुमची प्रतिमा. कारण शेवटी राजकीय नेते पण आपल्यासारखीच सामान्य माणसं असतात. जेव्हा घराणेशाही असते काय किंवा नसते काय, तेही सामान्य घरातनं मोठे होऊन वरती राजकारणात आलेले असतात आणि त्यांची जी प्रतिमा निर्माण झालेली असते की कोट्यावधी लोकांचे हे नेते आहेत, तेव्हा ती प्रतिमा सगळ्यात महत्वाची असते. राजकारणात निवडणुकांमध्ये विजय मिळत असतो, पराजय होत असतो, पण जोपर्यंत तुमची प्रतिमा आहे की तुम्ही या लोकांचे नेते आहात, तोपर्यंत तुम्ही पुढे जात राहता. आणि जेव्हा या प्रतिमेवर हल्ला करण्याचा प्रयत्न होतो तेव्हा मात्र राजकीय पक्ष अशा प्रकारे रिस्पॉन्ड करतात. यात काही वाद नाही. आणि हे मी पहिल्या व्हिडिओतच म्हटलं होतं की प्रायमा फेशी, प्रथमदर्शनी अर्णव विरुद्ध, रिपब्लिक विरुद्ध केलेली कारवाई ही एका अर्थाने राजकीय सुडबुद्धीचा भाग दिसतोय. आणि त्याच्यासाठी मुख्यतः अर्णव गोस्वामींनी गेल्या काही महिन्यांपासून राज्य सरकारवर, राज्यातल्या महत्वाच्या नेत्यांवर, शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, यांच्यावर केलेले हल्ले, त्यांचा एकेरीत केलेला उल्लेख, त्यांना दिलेलं आव्हान, या सगळ्या गोष्टी जबाबदार आहेत. कारण अर्णव गोस्वामींनी या सर्व नेत्यांची प्रतिमा भंजन करायचा प्रयत्न केला, जो आतापर्यंत कधी विरोधी पक्ष म्हणून भाजपानेही केला नाही. आणि तसंच भाजप जेव्हा सत्तेत होता तेव्हा राष्ट्रवादी किंवा शिवसेना किंवा काँग्रेसनेही भाजपाच्या नेत्यांचा वैयक्तिक प्रतिमा भंजन करायचा प्रयत्न केला नाही. आणि त्यामुळे जेव्हा एक मर्यादा क्रॉस केली जाते तेव्हा अशा प्रकारची कारवाई होणं अपेक्षित असतं.
जेव्हा तुम्ही सत्तेमध्ये असता, जेव्हा तुमचं सरकार असतं, तेव्हा तुम्ही तुमच्या पक्षाकडून, तुमच्या संघटनेकडून अशी पत्रकारिता करणाऱ्या, अशा बातम्या देणाऱ्या चॅनल विरुद्ध आंदोलन करू शकत नाही, त्यांच्या कार्यालयाची तोडफोड करू शकत नाही. कारण अशा जर गोष्टी तुम्ही केल्या तर न्यायालय तुम्हाला लगेच खूप गांभीर्याने या सगळ्याची दखल घेऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला वाट बघावी लागते आणि एखादी संधी मिळाली की त्या संधीचा फायदा करून घ्यावा लागतो. अर्णवच्या केसमध्ये ही अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाची ही संधी सरकारला मिळाली आणि सरकारने याच्यामध्ये पुरेशी तयारी केलेली आहे. सरकार जे करतंय ते नैतिकदृष्ट्या चुकीचं असेल असं बऱ्याच जणांना वाटतं, पण कायदेशीर दृष्ट्या बघायचं तर सरकार त्याचा अभ्यास करून जो रिस्पॉन्स आहे ते करत आहे. आणि एकूणच भारतात आपण बघितलं, आणि आज हा विषय मला वाटतं रिपब्लिक मधल्याच एका चर्चेत एका पॅनलिस्टनी मांडला की 25 वर्षापूर्वी सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्तींनी एक असं ऑब्झर्वेशन दिलं होतं की देशामध्ये ज्या लोकांना अटक केली जाते त्यातल्या 60% लोकांना अटक करायची मुद्दाम गरजच नसते. अटक तेव्हा केली जाते किंवा त्या परिस्थितीत केली जाते जेव्हा त्या माणसाकडून अटक केली असता पुराव्यामध्ये काही छेडछाड केली जाईल किंवा तपासावर काही परिणाम केला जाईल. आणि त्याच्यामुळे खास करून युरोपीय देशांमध्ये, अमेरिकेमध्ये, ज्याच्यावरून भारताची लोकशाही बेतलेली आहे, गुन्ह्यांमध्ये अटक करण्याचं प्रमाण कमी आहे. केवळ दहशतवाद, खून असे जे महत्वाचे मोठे गुन्हे असतात त्याच्यातच अटक केली जाते आणि शक्यतो अटक केल्या जामीन दिला जातो. पण आपल्याकडे एकूणच कायद्याची व्यवस्था, न्याय प्रक्रिया अतिशय संथगतीने काम करते आणि त्यामुळे लोकांना वाटतं की न्याय मिळणं कोर्टात जाऊन अवघड आहे आणि त्याच्यामुळे पोलिसांकडनं, तपास यंत्रणांकडून पहिले अटक करून जो संशयित आहे, जो दोषी, जो गुन्हा केलाय किंवा असा गुन्हा केल्याचा संशय ज्याच्यावर आहे त्यांनी त्याला किमान काही दिवस तुरुंगात हवा खायला लागेल अशी व्यवस्था केली की लोकांना वाटतं की चला काहीतरी व्यवस्था काम करते. आणि त्याच्यामुळे अर्णव गोस्वामीच्या केसमध्ये आजही अर्णवला दिलासा मिळू शकला नाही. मला असं वाटतं अर्णव गोस्वामीला सोमवारी जामीन मिळेल. अर्णवच्या केसमध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की यामध्ये तिन्ही पक्ष आहेत. सरकार असेल, विरोधी पक्ष असेल आणि अर्णव गोस्वामी रिपब्लिक असेल, तिघांनाही या अटकेचा फायदा होऊ शकतो. त्यांना तो करून घ्यायचा असावा. रिपब्लिक जसं म्हटलं की अर्णव गोस्वामी वेगळी पत्रकारिता करतो, एक राष्ट्रवादी विचारांची भूमिका मांडतो आणि अशा प्रकारची पत्रकारिता मेनस्ट्रीम मध्ये कोणीही फारसं करत नाही. एकूणच देशाच्या राजकारणात जर बघितलं तर आजच्या पिढीतले जे अनेक नेते आहेत ते आणीबाणीच्या विरोधात लढून मोठे झालेले आहेत, आणीबाणीला विरोध केला म्हणून मोठे झालेले आहेत. आणि त्याच्यानंतर मात्र अशी काही घटना घडलेली नाही की एवढ्या मोठ्या प्रमाणावर वृत्तपत्र स्वातंत्र्याचं दमन केलं जावं. आणि त्यामुळे अशी संधी अर्णवला चालून आलेली आहे आणि याचा फायदा अर्णवला नक्कीच होणार आहे. त्यांचा TRP वाढणार आहे आणि मला वाटतं अर्णवला सोमवार किंवा मंगळवारी जामीन मिळेल आणि ही लढाई अशी चालू राहील. सरकारसाठी हे महत्वाचं आहे कारण खास करून जी प्रतिमा त्यांच्या पक्षांची, त्यांच्या नेत्यांची, त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये होती, अर्णव गोस्वामीच्या डे इन अँड डे आउट कार्यक्रमामुळे ती प्रतिमा भंजन होत होती आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जात होता की हा एवढा समोर येऊन बोलतो तरी त्याच्या विरुद्ध काही होत का नाही. आता ती कारवाई होत असल्यामुळे कार्यकर्त्यांना त्याच्यात समाधान वाटत असेल आणि माझा असा अंदाज आहे, कदाचित तो चुकू शकतो, पण या कारवाईचा फायदा शिवसेनेला महापालिका निवडणुकांमध्ये होऊ शकतो. हे महाविकास आघाडी सरकार बनवल्यापासून शिवसेनेचे अनेक कट्टर कार्यकर्ते की जे विचारांनी शिवसेनेसोबत होते त्यांना शिवसेनेमध्ये राम वाटेनासा झाला असेल. पण अशा प्रकारची कारवाई केल्यामुळे खास करून जो काँग्रेसचा वोटर होता की ज्याला मुंबईमध्ये, राज्यामध्ये असं नेतृत्व मिळत नव्हतं, तो कदाचित शिवसेनेकडे आकृष्ट होऊ शकतो. पण अर्थात या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत, ते काही आणि अजून निवडणुकीला वेळ आहे. भाजपासाठी पण महाराष्ट्रातलं सरकार कशा प्रकारचा अन्याय करतंय हे मांडणं, त्याच्यासाठी ही संधी आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ही न्यायालयीन प्रक्रिया आहे, ही टेस्ट क्रिकेट सारखी आहे. त्याच्यावर रोजच्या रोज मतं मांडून काही त्याला काही त्याच्यात अशा काही घटना रोजच्या रोज घडत नाही, ती काही 2020ची मॅच नाहीये. आणि त्यामुळे मला असं वाटतं रिपब्लिक आणि अर्णव गोस्वामीवरची कारवाई ही समीट ठक्कर आणि सुनैना होले यांच्यासारख्या
युट्यूबर्स, ब्लॉगर्स, फेसबुकर्स जे ज्याला तुम्ही भाजपवादी कार्यकर्ते म्हणा, ट्रोल म्हणा, ज्या काही नावाने म्हणा, त्यांच्यावरच्या कारवाईपेक्षा ती वेगळी आहे. कारण ते वैयक्तिक म्हणजे ते इंडिव्हिज्युअल लोक आहेत. रिपब्लिक हे मोठं चॅनल आहे, त्याच्या पाठी मोठी व्यवस्था उभी आहे आणि त्यामुळे मला वाटतं की याच्यातनं पुढच्या 3-4 दिवसात काहीतरी एक कोर्टाचं थिंकिंग बाहेर येईल आणि ते जे सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय या प्रकरणात जो निकाल देईल तो अनेक लोकांसाठी तो मार्गदर्शक असेल. कारण त्यामुळे न्यायालय या विषयावर काय विचार करतं ते आपल्याला कळेल आणि त्याच्या पुढच्या सरकारी कारवाईवर कुठल्याही सरकारच्या, महाराष्ट्र सरकारच्या, उत्तर प्रदेश सरकारच्या, कर्नाटक सरकारच्या, त्याला त्याच्यातनं एक गाईडलाईन मिळेल. समुद्र मंथनात जेव्हा समुद्र मंथन होतो तेव्हा पहिले विष निघतं आणि मग नंतर अमृत मिळतं आणि त्यामुळे मला वाटतं सध्या या समुद्र मंथनातून विष बाहेर येत आहे, पण अमृत त्याच्यातनं त्याच्या शेवटी बाहेर येईल. तोपर्यंत आपण त्याची वाट पाहूया. बिहारकडे वळूया, कारण आजचा विषय हा बिहारच्या निवडणुकांचा आहे. कोविड संकटानंतर झालेल्या या पहिल्या निवडणुका आणि त्याच्यामुळे नितीश कुमार मुख्यमंत्री म्हणून या निवडणुकांमध्ये कसा परफॉर्म करतात, कसं परफॉर्मन्स करतात त्याच्यावर सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. आणि जर या सगळ्या सर्वेक्षणांवर विश्वास ठेवला आणि त्याच्या आधी जो रिस्पॉन्स येत होता, तेजस्वी यादवच्या सभांना जो प्रतिसाद मिळत होता, ते पाहता असं लक्षात येत होतं की नितीश कुमार यांच्यासाठी ही निवडणूक जड आहे. त्यांनी स्वतः 3ऱ्या फेरीच्या अंती सभेमध्ये सांगितलं की ही माझी शेवटची निवडणूक आहे. म्हणजे त्यांनाही आपल्या राजकीय निवृत्तीचे संकेत जाणवू लागलेले होते आणि त्यामुळे या निवडणुकात काय होतं याच्यावरनं देशाच्या राजकारणाचं भवितव्य ठरणार आहे. पण एक गोष्ट मात्र बिहारच्या निवडणुकांमध्ये स्पष्ट दिसते की बिहारमधल्या जनतेचा कल आहे तो नितीश विरुद्ध आहे, पण तो कल भाजपच्या बाजूनी आहे. कारण जवळजवळ 110 जागा लढूनही भाजप वेगवेगळ्या सर्वेक्षणात 65 ते 70 कमीत कमी जागा मिळवेल असं दिसतंय. म्हणजे भाजपाचा स्ट्राईक रेट हा 60% जास्त राहणार आहे. या उलट नितीश कुमार जेडीयूचा स्ट्राईक रेट हा जेमतेम 30 ते 35% राहणार आहे. कारण त्यांना या निवडणुकांमध्ये 40 जागा साधारणतः दिल्या गेल्या आहेत. आणि हे का झालं त्याचं विश्लेषण करणं आवश्यक आहे. जसंही म्हणत होतो की बिहार आणि अमेरिकेच्या निवडणुकांमध्ये एक प्रकारचं साधर्म्य दिसतं आणि बिहारमध्ये जो भाजप आणि जेडीयू यांचा जो अलायन्स होता, यांची जी आघाडी होती, ती एका प्रकारे डेमोक्रेटिक पक्षाशी साधर्म्य साधणारी आहे. बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांनी एक मुस्लिम प्लस यादव असं एक भक्कम कॉम्बिनेशन तयार केलं होतं आणि या मुस्लिम आणि यादव यांच्या मतांच्या बेगमीवर आणि हे एकगठ्ठा लोक सातत्याने आरजेडीला मतदान करायचे. लालू प्रसाद यादव सतत 3 वेळा 15 वर्ष निवडून आले, बिहारचे मुख्यमंत्री बनले. काही काळ जेव्हा ते तुरुंगात होते तेव्हा त्यांनी आपली पत्नी राबडी देवी यांना मुख्यमंत्री केलं. पण बेसिकली ते लालू प्रसाद यादव यांचंच राज्य होतं. हे राज्य तोडण्यासाठी भाजप आणि जेडीयूनी एक रेनबो इंद्रधनुष्यी आघाडी बनवली. परस्परांहून वेगळे असलेले छोटे छोटे घटक त्यांना एकत्र आणलं आणि त्याच्यामधून त्यांनी ही आघाडी बनवली. त्याच्यामध्ये भाजपा मुख्यतः त्याच्यात ब्राह्मण, भूमिहार, ठाकूर आणि कायस्थ या तिघांना भाजपानी अट्रॅक्ट केलं. भाजप या समाजामध्ये त्यांची मोठ्या संख्येने तिकीटं द्यायचा. या उलट जेडीयूनी खास करून ओबीसी यादव सोडून ओबीसी, यादव ही सगळ्यात प्रबळ कास्ट होती ओबीसी मध्ये, तर ते ओबीसी, एससी, एसटी आणि त्याच्यामध्ये काही मुस्लिम समुदाय यांना एकत्र केलं. शेड्यूल कास्ट मतदारांना अट्रॅक्ट करण्यासाठी त्याच्यातही रामविलास पासवान जेव्हा ते एनडीएत असायचे तेव्हा त्यांनी हातभार लावायचे आणि त्याच्यामुळे नितीश कुमार यांचं स्वच्छ चारित्र्य, कर्तबगार असलेली प्रतिमा, फारसे वादविवाद न उडवण्याची त्यांची वृत्ती, यामुळे हे सर्व लोक नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले आणि अशा प्रकारचं सरकार आता 3 टर्म त्यांनी पूर्ण केली, 15 वर्ष पूर्ण केली. आणि त्यामुळे जेव्हा हे 3ऱ्या टर्म मध्ये जायला लागलं तेव्हाच नितीश कुमार यांना आपल्या ओसरत्या प्रभावाची जाणीव व्हायला लागली. नितीश कुमार यांची राजकीय महत्वाकांक्षा जागृत झाली होती आणि त्यामुळे 2013 मध्ये जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की नरेंद्र मोदी हे भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील आणि पुन्हा त्याच्यातही त्यांनी ओबीसी म्हणून या दृष्टीने त्याच्याकडे बघितलं, तेव्हा त्यांनी नरेंद्र मोदींना आव्हान द्यायचा प्रयत्न केला
ते एनडीएतून बाहेर पडले आणि त्यांनी तो आव्हान दिलं. म्हणजे शिवसेनेनी जी 5 वर्ष वाट बघितली आणि शिवसेना काय म्हणते की युतीत शिवसेना सडली, तसं न करता नितीश कुमार पहिलेच भाजपातनं मोदींचा जेव्हा प्रभाव जाणवू लागला तेव्हापासूनच ते बाहेर पडले. त्यांनी लोकसभेत स्वतंत्र लढले तर तोंडावर पडले, पण विधानसभेत मात्र त्यांनी आपले एकेकाळचे कट्टर शत्रू असलेल्या लालू प्रसाद यादव यांच्यासोबत युती केली आणि पुन्हा एकदा विजय खेचून आणला. पण जरी हा विजय खेचून आणला तरी 2015च्या निवडणुकीतच नितीश कुमार यांनी किंवा जेडीयूनी जास्त जागा लढवूनही त्यांना आरजेडी पेक्षा कमी जागा मिळाल्या. याचं कारण म्हणजे आरजेडीचा व्होट बँक आहे, आरजेडीचा मतदार आहे, तो भक्कमपणे आरजेडीच्या पाठीवर आहे आणि तो काही दुसरा विचार करत नाही की लालूंना मत द्यायचं, बस या विचाराने तो मतदान करतो. नितीश कुमार यांचा मतदार आहे तो अनेक दृष्टीने मतदान करतो. म्हणजे जो नॉन यादव ओबीसी आहे तो जर यादव उमेदवार असेल तर तो कदाचित दुसऱ्या उमेदवाराला मदत करेल आणि या सगळ्यातनं नितीश कुमार यांना दुसऱ्या क्रमांकावर राहायला लागलं. असं असलं तरी लालूंनी आपला शब्द पाळला, नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद दिलं. पण पहिल्या दिवसापासून या आघाडीमध्ये मतभेद सुरू झाले, कुरकुर सुरू झाली आणि त्याच्यानंतर 2017मध्ये नितीश कुमार यांना जाणीव झाली की अशा प्रकारचा आघाडी चालू ठेवणं म्हणजे ही आपल्यासाठी राजकीय आत्महत्या ठरेल. लालू प्रसाद यादव किंवा तेजस्वी यादव यांच्यापेक्षा सुशील कुमार मोदी हे कधीही परवडले, कारण सुशील कुमार मोदी हे जुळवून घेणारे आहेत. एका अर्थाने छोट्या भावाच्या, लहान भावाच्या भूमिकेत समाधान मानणारे होते आणि त्यामुळे नितीश कुमार यांनी साईड बदलली आणि भाजपाने त्यांना येऊन दिलं. कारण भाजपच्याही लक्षात आलं होतं की आपण स्वबळावर बिहार जिंकू शकत नाही. याचं कारण म्हणजे भाजपचं खास करून ओबीसी एससी वर्गामध्ये पेनिट्रेशन नव्हतं, किंवा जरी त्यांनी गेल्या 2015च्या निवडणुकांमध्ये अशा प्रकारचा प्रयत्न केला होता, म्हणजे उपेंद्र कुशवाहा, पासवान या सगळ्यांना एकत्र घेऊन, तरी ते वोट ट्रान्सफर झालं नव्हतं आणि त्यामुळे भाजपच्या लक्षात आलं की बिहारमध्ये जर लालू प्रसाद यादव, आरजेडी, तेजस्वी यादव यांना सत्तेवर येऊन द्यायचं नसेल तर पुन्हा नितीश सोबत जायला पाहिजे. पण हे सोबत जातानाच भाजपाने पुढचा विचार करायला सुरुवात केली. मागे मी या विषयावर व्हिडिओ बनवला होता, त्यामुळे आज सविस्तर बोलत नाही. कारण भाजपाला हा प्रश्न नेहमीच पडतो की शेजारच्या उत्तर प्रदेशमध्ये हिंदुत्वावर एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान होऊ शकतं, भाजपाला मतदान मिळू शकतं, पण बिहारमध्ये भाजपाला कायमच नितीशच्या नावावर मतं मागावी लागतात आणि ती मिळतात. पण जशी जशी नितीशची लोकप्रियता कमी झाली याच्या मागचंही कारण आहे, कारण आता लोकांना जंगलराज, कारण ते 15 वर्षापूर्वी होतं आणि त्यामुळे त्या जंगलराजच्या स्मृती असणारी पिढी आता वयोवृद्ध झालेली आहे, त्यामुळे तरुण पिढीला जंगलराजची देणं घेणं नाही. 15 वर्ष सत्तेत असल्यामुळे जी अँटी इन्कम्बन्सी असते ती वाढली होती. तिसरी गोष्ट म्हणजे नितीश कुमार हे स्वतः ज्या कुर्मी समुदायात येतात त्यांची लोकसंख्या जेमतेम 3% आहे आणि ही जी इंद्रधनुषी आघाडी त्यांनी उभी केली होती त्यामध्ये नितीशचा ज्या प्रमाणात उत्कर्ष झाला त्या प्रमाणात बाकीचे जे नेते आहेत त्यांचा काही उत्कर्ष होऊ शकला नाही आणि त्यामुळे एक एक करत हे लोक नितीशपासून दुरावत गेले, बाहेर पडले. रामविलास पासवान, नितीश म्हणजे आता त्यांचा मुलगा चिराग पासवान बाहेर पडला, उपेंद्र कुशवाहा बाहेर पडले. अशा रीतीने ती जी इंद्रधनुषी आघाडीची एकसंध होती लालू विरोधामुळे ती आघाडी ढिली पडू लागली आणि त्यामुळे बिहारमध्ये एक प्रकारचं परिवर्तन येऊ घातलेलं आहे. पण असं जरी असलं, आणि एक शेवटचा मुद्दा याच्यात आहे तो म्हणजे ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी किंवा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोविड परिस्थितीला सामोरे गेले त्या तुलनेत नितीश कुमार अपयशी ठरले. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमध्ये येणाऱ्या सर्व लोकांना सीमेवर अडवून त्यांचं चेकअप करून त्यांची जेवायची व्यवस्था केली, त्यांना रोजगार, त्यांना काहीतरी पैसे मिळतील अशी व्यवस्था केली, सरकारी स्कीम सुरू केल्या. तुलनेने बिहार कोविडच्या केसमध्ये जरी कोविडचा फटका मोठा बसला नसला आरोग्याच्या बाबतीत किंवा मृत्यूंच्या बाबतीत, तरी आर्थिकदृष्ट्या बिहारला मोठा फटका बसला. खूप मोठ्या संख्येने बिहारी लोक दिल्लीहून, मुंबईहून, देशाच्या अन्य कानाकोपऱ्यातून बिहारला आले आणि त्यांना एक खंबीर नेतृत्व हवं होतं. तिथे नितीश कुमार कमी पडले आणि त्यामुळे नितीश कुमार यांची लोकप्रियता ओसरू लागली. याची जाणीव स्वतः नितीश कुमार यांनाही होती आणि त्यामुळे त्यांनी या निवडणुकीत संगम शरणम गच्छामी तसं मोदींना ते शरण गेले आणि मोदींच्या नावावर त्यांनी निवडणुका लढवल्या. पण असं असलं तरी साधारणतः असं दिसतंय की मोदी तुझसे वैर नाही,
लेकिन नितीश तेरी खैर नाही असं लोकांनी म्हटलं असावं, कारण भाजपाला 70 जागा मिळताना दिसत आहेत आणि नितीश कुमार यांना 40-45 जागा, 35 ते 40 जागा मिळत आहेत आणि याचा अर्थ भाजपाने आघाडी धर्म पाळलेला आहे. पण नितीशचं अस्त होणं हे भाजपासाठी फायदेशीर आहे. भाजप कदाचित आता जागा मिळाल्या नाही तर विरोधी पक्षात बसू शकतो आणि असं असलं तरी आरजेडी, काँग्रेस आणि कम्युनिस्ट या परस्पर विरोधी पक्षांचं सरकार कोविड काळामध्ये खास करून फारसा चांगला कारभार करेल याची शक्यता कमी आहे. त्यांची अवस्था महाराष्ट्रातल्या विरोधी विचारधारेच्या पण एकत्र भाजपाला दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेल्या पक्षांसारखी होऊ शकते आणि या काळात भाजपा स्वतःची ताकद वाढवू शकतो. चिराग पासवान एकट्याच्या जीवावर वेगवेगळ्या अंदाजानुसार 2, 3, 7 अशा जागा त्यांना दिसत आहेत. ते फारसे काही यशस्वी ठरताना दिसत नाहीयेत. नितीशचा अस्त झाला किंवा त्यांना 35-40 जागा मिळाल्या की चिराग पासवान यांना भाजपाची दारं उघडी होऊ शकतात आणि भाजपाचे आक्रमक नेते म्हणून चिराग पासवान पुढे येऊ शकतात. अर्थात हे पंतप्रधान मोदी आणि अमित शहाच्या मनात काय आहे त्याच्यावर हे अवलंबून आहे. पण नितीश कुमार यांना राजकीय वारसदार नसल्यामुळे मला असं वाटतंय की जेडीयूच्याही हा आस्थाचा हळूहळू हा एक सिग्नल आहे आणि ती पोकळी भरून काढायला कोणतरी नवीन माणूस लागणार आहे आणि चिराग पासवान तो असू शकतो. आणि त्याच्यामुळे जरी भाजपाला विरोधी पक्षात बसावं लागलं तरी काही फार चिंतेची ही गोष्ट नाहीये, कारण 2024च्या दृष्टीनेच भाजप प्रयत्न करत आहे आणि जर हे सरकार टिकलं तरी आणि जर नाही टिकलं तरी त्याचा उद्देश समोर येईल. अर्थात फक्त आता जर या अंदाज लोकांचे चुकले, कारण भाजप आणि जेडीयू आणि बाकी सगळे मिळून बहुमताच्या पेक्षा 4-5 जागाच कमी दाखवत आहेत. त्यामुळे या जर 4-5 जागांचा बोनस मिळाला तर मात्र नितीशच्या नेतृत्वाखाली भाजपा कारभार करेल आणि पुढची 2-3 वर्ष तरी शांततेने नितीश कुमारला मुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेऊन देईल. नितीश कुमार यांनाही आपल्या यशस्वी राजकीय कारकिर्दीचा अस्त करण्यासाठी ती एक चांगली संधी मिळेल. हळूहळू ते काळाच्या पडद्याआड एक राजकीय नेते म्हणून जातील. बिहारमधल्या या निवडणुका देशासाठी अतिशय महत्वाच्या आहेत, कारण कोविड नंतर पहिल्यांदाच या निवडणुका होत आहेत. ही भाजपासाठी जीत अशासाठी आहे कारण याच वेळेला अनेक ठिकाणी जे उपचुनाव होत होते त्याच्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये भाजपाला 16 ते 18 जागा कमीत कमी मिळतील असं दाखवत आहेत आणि त्यामुळे कम्फर्टेबली भाजप तिथलं सरकार आपलं मजबूत करू शकेल. गुजरातमध्ये अनेक काँग्रेसच्या आमदारांनी राजीनामे दिले, त्याच्यात जवळजवळ सर्वच्या सर्व जागा, 1-2 जागा काँग्रेस जिंकू शकेल, बाकी जागा भाजपा जिंकेल. उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका होत आहेत, उपनिवडणुका होत आहेत, त्याच्यातही जवळजवळ सर्व जागा 2-4 जागांचा अपवाद वगळता भाजप जिंकू शकेल आणि त्याच्यामुळे असं दिसतंय की या कोविडच्या परिस्थितीतही पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमा अजूनही मजबूत आहे. याचं कारण म्हणजे ते ज्या पद्धतीचे प्रयत्न करतायत त्यांच्यामध्ये ते प्रामाणिक प्रयत्न करतायत, त्याच्याबद्दल कोणाच्या मनात शंका नाहीये. त्याला यश किती येत आहे, अपयश किती येत आहे हा पुढचा भाग आहे, पण ते प्रयत्नांची कुठली प्रयत्नांमध्ये कसूर करत नाहीयेत ही गोष्ट समोर येते आणि त्यामुळे बिहारमध्ये काय होईल याच्यावर सगळ्यांचं लक्ष आता खिळलं आहे. मला असं वाटतं अर्णव गोस्वामी बिहारच्या निकाल यायच्या आत जामिनावर सुटतील. कदाचित सर्वोच्च न्यायालयही सोमवारी इंटरव्ह्यू करू शकतं. पण इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या विषयामध्ये 2020 मॅच सारखं रोजच्या रोज मतप्रदर्शन करणं आणि त्याच्यावर रोजच्या रोज व्यक्त होणं हे काही तुलनेने हे मला नाही वाटत शक्य आहे, कारण त्याच्यावर ते काम असेल तर ते विरोधी पक्षांचं आहे, ते भाजपचं आहे आणि विरोधी पक्ष म्हणून त्याचा फायदा घेण्यासाठी ते करू शकतील. त्याच्यावर व्यक्त होऊन त्याच्यात नवीन काही मांडण्यासारखं मला तरी दिसत नाही, त्याच्यातनं लोकप्रियता मिळवायची नसेल तर. आणि म्हणून मी या बातम्या वाचल्या, याच्या मागचा हेतू हा होता की जे आरोप अर्णव गोस्वामीच्या वेगवेगळ्या कार्यक्रमातनं केले जात होते की पोलीस दलामध्ये या कारवाईबद्दल मतभेद आहेत का, ते या डीजीपी सुबोध जयस्वाल यांच्या बदलीच्या मागणीवरनं समोर येत होतं. इतर गोष्टी आहेत, जी 40 लोकांची टीम केली होती त्याच्याबद्दल अर्णव गोस्वामींनी एक वार्तांकन केलं होतं की त्याच्यावर कारवाई करण्यासाठी IPS IAS ऑफिसरची एक युनिट बनवलंय वगैरे. अर्थात या सगळ्या बातम्याचा सोर्स माहिती नसल्यामुळे, कोणत्या तरी मंत्र्यांच्या सूत्रांनी किंवा पोलिसांतल्या कोणाच्या तरी सूत्रांनी असल्यामुळे त्या किती विश्वासार्ह आहेत हे पक्क नव्हतं आणि त्याच्यामुळे बोलताना एक सावधगिरी बाळगावी लागते. कारण जेव्हा तुम्हाला सोर्स माहिती असतो तेव्हा तुम्ही त्याच्यावर आत्मविश्वासाने बोलू शकता, अन्यथा तुम्हाला
हा असं म्हणाला, तो असं म्हणाला, इथे छापून आलं, असं हे करावं लागतं. कारण माझ्याकडे किंवा कोणी युट्यूबर असेल त्याच्याकडे अशा प्रकारची माहिती काढण्याचे काही नेटवर्क नसतं, जे वर्तमानपत्रात, टीव्हीमध्ये, अन्यत्र सोशल मीडियामध्ये येतं. त्याच आधारावर विश्लेषण केलं जातं आणि त्यामुळे त्याला ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादेत राहूनच काम करायला पाहिजे. तर हा मुद्दा क्लिअर करणं गरजेचं होतं, ते मी या व्हिडिओतनं करत आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH14.